म्हात्रे साहेब नमस्कार. नुकत्याच 18व्या लोकसभेसाठी 33 मावळ लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याकरता आपण परवा कुर्डीला गेला होता. आपल्या पक्षाची फार मोठी ताकद घेऊन आपण त्या ठिकाणी गेला होता. त्या ठिकाणी एकंदरीतच तुम्हाला काय अनुभव आला याच्याबद्दल आमच्या दर्शकांना सांगा. आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोगजी वाघेरे यांचा नामनिर्देशन पत्र आम्ही आकुर्डी येथे पिंपरी चिंचवड येथे भरायला गेलो असता अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीचे त्यात शेतकरी कामगार पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल, असे अनेक कार्यकर्ते त्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते. आणि तिथला माहोल पाहिलं तर उमेदवाराच्या सोबत असंख्य कार्यकर्ते, असंख्य पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनता ही त्या अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये सामील झाली होती. म्हात्रे साहेब, आपण स्वतः काँग्रेसच्या मेनस्ट्रीममध्ये काम करता, युवकांच्या सोबत काम करता. गेले 10 वर्षामध्ये विद्यमान खासदारांच्या बद्दल एकंदरीतच तुम्हाला काय प्रतिक्रिया येतात? जेव्हा तुम्ही आता प्रचाराला लागलेला आहात, घरोघरी प्रचार करत आहात, तेव्हा विद्यमान खासदारांच्या बद्दल तुम्हाला काय प्रतिक्रिया ऐकायला पाहिजे? विद्यमान खासदार श्रीरंग बारणे जे आहेत त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये असंतोष आहे. कारण 10 वर्ष ते सातत्याने खासदार आहेत आणि 10 वर्षामध्ये वेळोवेळी पनवेल, उरण ह्या परिसरामध्ये अनेक आंदोलनं झाली, अनेक ठिकाणी उपोषणं झाली, परंतु कुठेही त्यांनी भेटगाठ दिली नाही. आणि लोकांमध्ये जेव्हा लोकांचे प्रश्न घेऊन सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरते त्या प्रश्नांबाबत कधीही संसदेमध्ये कुठल्याही प्रकारची विचारणा झाली नाही. तर अशा परिस्थितीमध्ये लोकांमध्ये तीव्र विरोधाची भावना आहे आणि सर्वसामान्य जनता आज त्रस्त असल्यामुळे निश्चितच महाविकास आघाडीला या गोष्टीचा फायदा होणार आहे. देश पातळीवरती सध्या जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा एकंदरीत चित्र तुम्हाला कसं आहे असं वाटतं? देशातलं आपण विषय बघितलं तर मागच्या 10 वर्षामध्ये 2014 ते 2024च्या कालखंडामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी काय आश्वासनं दिली होती आणि सत्तेत आल्यानंतर त्या कशा पद्धतीने वागले. म्हणजे जर उदाहरणच द्यायची झाली तर 15 लाख प्रत्येकाच्या खात्यामध्ये देणार, परंतु नंतर त्यांचेच नेते अमित शहा म्हणतात का हा तर जुमला होता. त्याचबरोबर महागाईवर ते मोठी वक्तव्य केले का बहुत होगी महंगाई की मार आपकी बार मोदी सरकार. परंतु आपण पाहिलं का जो गॅस सिलेंडर 350-400 रुपयाला भेटत होता तो आज 1100-1200 रुपयावर नेऊन ठेवलेला आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती पहा तुम्ही. पेट्रोल डिझेल जो 50 ते 60 रुपये लिटर भेटत होतो आज 100च्या घरात आहे. कडधान्य असतील, खाद्यतेल असेल, अशा सगळ्या गोष्टी घटकांवर आज ह्या मोदी सरकारने महागाई पोचून ठेवलेली आहे. त्याचबरोबर 2 कोटी रोजगार देण्याच्या प्रतिवर्ष 2 कोटी रोजगार देण्याचे हे आश्वासन दिलं होतं या तरुणांना, परंतु आज नोटबंदी असेल, GST एक वेगळ्या प्रकारे GST लावली असेल किंवा कोविड असेल, ह्यामध्ये अनेक तरुणांच्या ह्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अनेक रोजगार बुडालेले आहेत. त्यामुळे ह्या 10 वर्षातलं जर देशातलं वातावरण बघितलं आज सर्वसामान्य जनतेच्या आणि तरुणांच्या मनात नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या विरोधात फार तीव्र नाराजी आहे आणि याचा निश्चितच फायदा हा इंडिया आघाडीला देश पातळीवर होणार आहे. मी एवढंच सांगेन का आज पनवेल, उरण ह्या मावळ लोकसभेतला जो मतदार आहे तो निश्चितच नरेंद्र मोदी यांच्या विरोधात हा मतदान होणार आहे आणि निश्चितच महाविकास आघाडीला याचा फायदा होईल. हेमराजजी, काय वाटतं तुम्हाला? विद्यमान खासदारांना धोबीपछाड देण्याची कुवत संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे आहे का? किंबहुना असं विचारतो की संजोग वाघेरे पाटील यांच्यातील काय बलस्थानं तुम्हाला भावतात? निश्चितच आपण संजोग वाघेरे पाटील हे पनवेल, उरण, कर्जत ह्या परिसराला नवीन असले तरी मावळ आणि पिंपरी चिंचवड ह्या महानगरपालिकेमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. ते स्वतः महापौर राहिले होते. त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या आज विद्यमान नगरसेविका आहेत. ते स्वतः स्थायी समितीचे सदस्य होते आणि त्यांचे वडील देखील ह्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर होते. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांची मुलं ही सगळी पिंपरी चिंचवड ह्या परिसरामध्ये रुजलेली आहेत आणि तिथल्या ज्या नागरिकांचे किंवा माझे युवक काँग्रेसचे जे सहकारी ते आहेत त्यांना जेव्हा मी विचारणा केली बाबा कसा उमेदवार आहे, कशा पद्धतीने लोकांशी संवाद साधतो, तर ग्राउंड लेवलला जाऊन काम करणारा हा एक कार्यकर्ता आहे, उमेदवारानुसार कार्यकर्ता आहे. निश्चितच त्याचा फायदा, त्याचा बेनिफिट हा उमेदवार संजोगजी वाघेरे यांना होणार आहे. हेमराजजी, देशभरात भारतीय जनता पार्टीकडनं एक अशा प्रकारे वातावरण निर्मिती केली जाते की राम मंदिर हा जो त्यांच्या ह्याच्या अगोदरच्या 10 मॅनिफेस्टोमध्ये मुद्दा होता तो आम्ही करून दाखवला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या अगदी उंबरठ्यावरती त्याचा न भूतो न भविष्यती असा सोहळा केला गेला. देशात दिवाळी साजरी करा असं पंतप्रधानांनी आवाहन केलं. कुठेतरी बहुसंख्यक किंवा हिंदू समाजाला गुमराह करण्यासाठी या मुद्द्याचा वापर होतोय का? निश्चितच बघा, राम मंदिर हा विषय देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आत्मीयतेतला प्रश्न आहे आणि तो झाला याचा अभिमानसुद्धा देशातील नागरिकांना आहे. परंतु बघा, राम मंदिराची जर प्रथम मुहूर्तमेढ कोणी रोवली असेल ते सन्माननीय आमचे नेते स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी नेमली होती. आणि राम मंदिराचा जो भूमीचा विषय होता तो न्यायालयीन होता. तर न्यायालयाचा निकाल आल्यानंतर हे सगळं झालेलं आहे. आणि हे का BJPनी बांधलेलं मंदिर नाही आहे, हे सर्वसामान्य जनतेने जे पैसे जमा केलेले आहेत किंवा वर्गणी गोळा करून केलेले त्याच्या माध्यमातून हा न्यासाच्या माध्यमातून हा राम मंदिर उभा राहिलेला आहे. परंतु एक गोष्टीचा मी नक्कीच तुम्हाला सांगेन का राम मंदिर हा किती मोठा मुद्दा BJPने बनवायचा प्रयत्न केला तरी लोकांना सगळं जाणून येत लोक का राम मंदिर हा मुद्दा नाही. आजच्या घडीला देशात बेरोजगारी, महागाई आणि BJPने जे इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून भ्रष्टाचार केलेला आहे हा सर्वात मोठा मुद्दा आज देशपातळीवर आहे. कारण आपण पाहिलं EDची चौकशी लावायची आणि दुसऱ्याकडे त्याच माणसाला BJPमध्ये घेऊन किंवा त्याची चौकशी थांबून त्याच्याकडून चंदा कसा घ्यायचा या माध्यमातून आज देशाला हे सगळं कळलेलं आहे. सर्वसामान्य जनता किंवा जी सुज्ञ जनता आहे ती निश्चितच राम मंदिराच्या ह्या मुद्द्यावर BJPला काय मतदान करणार आहे असं मला वाटतं.